त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आलेली नव्हती, तर पुरेशा आधी व आदल्या रात्री दिनांक 27/1/2026 रोजी 23:54 पायलट सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना नेमण्यात आले होते। त्यांनी विमान उड्डाणापूर्वी पुरेसा आराम केला होता। सुमित कपूर यांना 36 तास व शांभवी पाठक यांना 9 दिवस आराम मिळालेला होता। दुर्घटनाग्रस्त लिअरजेट 45 VT SSK विमानासंबंधी माहिती। विमानाचे मेकिंग वर्ष 2010, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस 16/9/2021, BSR कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन 27/12/2022, रजिस्ट्रेशनची वैधता 15/8/2027, एअरवर्दीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट दिनांक 10/9/2025 रोजी DGCAने सदर विमानाचे निरीक्षण करून सदर सर्टिफिकेट दिले असून ते 1 वर्षासाठी लागू असते। विमानाची अलीकडच्या काळातली तपासणी। BSR कंपनीच्या इंजिनियर्सनी विमान उड्डाणाचे एकूण 4776 तास झाले असताना दिनांक 23/3/2025 रोजी विमानाची शेवटची तपासणी करण्यात आलेली आहे। BSR कंपनीचे कामकाज। BSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी 2011 मध्ये करण्यात आली आहे। सध्या या कंपनीचे संचालक VK सिंग व त्यांचा मुलगा रोहित सिंग हे आहेत। BSR कंपनीचे काम VK सिंग हे पाहतात। कंपनीकडे एकूण 16 विमानं, 20 पायलट आणि 36 को पायलट आहे अशी माहिती प्राप्त करण्यात आलेली आहे। तांत्रिक बाबी संबंधीची माहिती। AAIB चा प्राथमिक अहवाल प्राप्त आहे, तथापि अंतिम अहवाल आल्यानंतर पोलीस तपासामध्ये तो समाविष्ट करण्यात येईल व तपासात त्याचा विचार करण्यात येईल। VT SSK विमानाचे वार्षिक इन्शुरन्स 27/8/2025 रोजी काढण्यात आले असून त्याचा प्रीमियम वार्षिक 25,56,384 इतका आहे। विमानाची लायबिलिटी ही 50 कोटी आहे। आतील व्यक्तींची लायबिलिटी प्रति व्यक्ती 1 कोटी इतकी आहे।